तर आज मी इतकी छान चवदार टेस्टी अशी गवारीची भाजी बनवली। ह्या गवारीच्या भाजीला ना शेंगदाण्याचा कूट वापरायचा, ना खोबरं वापरायचं, ना कुठलं वाटण करायचं, अगदी सिंपल फक्त मिरची लसूण ठेचून ही भाजी इतकी सुंदर आणि चवदार लागते ना, तर तुम्ही नक्की एकदा करून बघा। एक पोळी घेताना तर 4 पोळ्या तर खाऊन जातात। इतकी छान अशी खमंग गवारीची भाजी तयार होते, पाहू शकता इतकी चवदार भाजी ही तयार होती। तर चला बनवूया आपण ह्याला बनवायची छोटीशी एक कृती। तिकडे मी गवारीच्या शेंगा निवडून स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत। असे मोठे मोठे तुकडे केलेले आहेत, अगदी बारीक नाही करायचे, अशी मीडियम आकाराची करायची। गवारीच्या भाज्या वेगवेगळ्या पद्धतीच्या होतात, पण मी आज तुम्हाला खूप सिंपल अशी भाजी दाखवणार आहे। तर त्यासाठी काही असं साहित्य लागणार नाही। कांदा टमाटे इकडे मिक्सच कटिंग करून घेतले, म्हणजे सोबतच असं मिक्स करून ठेवले। त्यानंतर इकडे ना मी थोडासा कूट केला, ह्याच्यामध्ये मस्त झणझणीत मिरच्या घेतल्यात 5-7, त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या आणि मीठसुद्धा इथे टाकून घेतलं आहे, आणि लसूण मिरची आणि मीठ बस एवढंच एक कूट करून घेतलं आहे। तसं बघायला गेलं एक ठेसाच करून घेतलेला आहे, आणि ठेशामधलीच गवार आहे असं समजा। आता कढाईमध्ये तेल तापत ठेवायचं, याच्यामध्ये 1 चमचा जिरे टाकायचे। आता मी जो कूट केला आहे त्याच्यामध्ये मीठ टाकलं आहे चवीनुसार, त्यामुळे ह्या भाजीत मीठ नाही टाकायचं, म्हणजे बनता वेळेस। आता हे सगळं जिऱ्यासोबत कांदा टमाटर जे आपण कटिंग करून घेतले ते सगळं याच्यामध्ये टाकून घेऊया। ही भाजी म्हणजे सकाळी अगदी तुम्हाला टिफिनसाठी इतकी छान आहे, म्हणजे घाई जरी असेल, उशीर झाला असेल, तरीही सुद्धा तुम्ही ही खूप लवकर बनवू शकता। किंवा रात्री उशीर झाला, दुपारी जेवणाला काही सुचत नसेल, तर थोड्याशा गवारीमध्ये फक्त लसूण मिरची ठेचून ही भाजी खूप स्वादिष्ट बनते। आता हे थोडंसं कांदा टमाटर जिरे परतून झाले की याच्यामध्ये आपण जो कूट केला ना लसूण मिरची आणि मिठाचा, तो याच्यामध्ये टाकून घेऊया। जाडसरच करायचं, हवं तर मिक्सरमध्ये सुद्धा तुम्ही थोडं फिरू शकता। पाणी वगैरे काही टाकायचं नाही, परफेक्ट असा आपल्याला हा फक्त ठेचा बनवायचा आहे। तर आता हा लसूण मिरचीचा जो कूट टाकलेला आहे तो याच्यामध्ये आपण परतून घेऊया। कांदा टमाट्यासोबत जिरे जे टाकलेत त्याच्यासोबत आपण चांगलं याला एकजीव करून घ्यायचं, आणि तेल सुटेपर्यंत, सगळा कच्चापणा निघेपर्यंत ह्याला मंद आचेवर परतून घ्या। म्हणजे कसं कधी कधी येतो आपल्याला कंटाळा मसाला करणं, शेंगदाण्याचा कूट, त्यापेक्षा ही सिंपल भाजी अशा पद्धतीने करून बघा। आता कांदा टमाटर परतून झालं की याच्यामध्ये आपण 1-2 मसाले टाकायचे। त्यामध्ये आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची, हे पाहू शकता मी हळद टाकून घेतले, 1 चमचा धना पावडर टाकले, आणि 1 चमचा आपण इथं टाकणार आहोत गरम मसाला। लाल मसाल्याचा आपण इथं वापर केलेला नाही आहे, हवं तर ही भाजी लाल मसाल्याची सुद्धा होऊ शकते। फक्त लसूण थोडासा अद्रक लसूण कूट करून घ्यायचा, आणि मग कांदा टमाट्यासोबत अद्रक लसूण ज्यावेळेस परतून घेता त्यावेळेस ह्या मसाल्यासोबत लाल तिखट वापरायचं। आता हे चांगला मसाला बघा परतून झालेला आहे, याच्यावर थोडंसं झाकण ठेवायचं आणि याला चांगली एक वाफ द्यायची, म्हणजे सगळ्या मसाल्याची टेस्ट उतरती। हे बघा चांगलं तेल सुटलेलं आहे, पाहू शकता मस्त झाला आहे मसाला परतून। मिरची लसूण चांगला, म्हणजे लसूण चांगल्या प्रकारे जर वापरला ना तर खूप चव येते भाजीला। आता हे सगळ्या गवार याच्यामध्ये टाकून घेते आणि मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं हलक्या हाताने। सगळ्या गवार अशा ह्या मिक्स करून घ्या। आता हे लसूण मिरचीचा जो कूट केला ना त्याच्यामध्ये आपण मीठ टाकल्यामुळं मिठाची आवश्यकता नाही, आता अजिबात टाकायचं नाही। हे सगळं काढून घ्यायचं आणि थोडंसं फक्त थेंबर पाणी टाकायचं। काय ते गवार थोड्याशा कच्च्या आहेत ना, त्यामुळं थोडंसं थेंबर पाणी टाकलं आहे। आणि आता ही भाजी पूर्णपणे वाफेवर तयार होणार आहे, पाहू शकता पाण्याचं प्रमाण खूप कमी आहे, कारण आपल्याला ही रस्सा भाजी बनवायचं नाही आहे। आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1-2 वाफा घ्यायच्या फक्त, बस। आता 1 वाफ झाली, पाहू शकता मस्त अशा उकळी तयार झालेली आहे भाजीला, आणि आपली ही जी गवारीची शेंग आहे नरम सॉफ्ट होत चाललेली आहे। अगदी गाळ पण नाही करायची, थोडासा याच्यामध्ये नॉर्मल कडकपणा ठेवा, म्हणजे खाता वेळेस खूप छान वाटतात शेंगा। हे बघा दुसरी वाफ तयार झाली, आणि किती मस्त अशा नरम सॉफ्ट आपल्या ह्या शेंगा होत चाललेल्या आहेत, आणि खमंग इतका छान दरवळतोय लसणाचा, मस्त वाटते भाजी।
आता ही तिसरी वाफ झाली की आपली ही भाजी परफेक्ट तयार झाली आहे, पाहू शकता. म्हणजे किती झटकीपट ही भाजी फक्त वाफेवर तयार होते. तर सुक्की फड झालेली आहे. जे पण आपण थोडंसं पाणी वाफरले त्या पाण्यामध्ये ह्या शेंगा व्यवस्थित शिजून निघलेल्या आहेत. तर चला आपण गरमागरम आपण ह्याला पोळीसोबत सर्व करूया. कारण हा दुपारचा बेत आहे माझा, आज आवडीची आहे, माझे गवारां सगळ्यांनाच आवडती. तर अशा पद्धतीने नक्की करून बघा. आता आपण हे काढून घेऊया एका प्लेटवर. तर एक पोळी घेतली आहे, पण ही भाजी अशी आहे ना की एक पोळी घेतली ना तर अजून 2-3 पोळ्या घेतात आणि खातात. इतकी छान वाटते ही भाजी. बघा किती मस्त वाटते दिसायला, एकदम टेस्टी आहे, खायला इतकी भारी वाटते. म्हणजे असं वाटणार नाही तुम्हाला की आपण याच्यामध्ये शेंगदाणे लसणाचा शेंगदाणे किंवा खोबऱ्याचं काही कूट वगैरे वापरलं नाही, कुठले असे विशेष पदार्थ याच्यामध्ये आपण साहित्य वापरले नाही आहेत. तर बघा असा पहिला घास गरम ज्वारीच्या भाकरीचा किंवा असा पोळीचा असले तर काय बात आहे. खरंच खूप मस्त वाटतं असं गावरान बेत करायचं आणि झणझणीत असं दुपारचं जेवण करायचं. तर एक नंबर झालेली आहे भाजी. चव इतकी अप्रतिम आली नाही याच्यामध्ये, लसणाचा एक फ्लेवर इतका जाणवतो, मस्त वाटते, झणझणीत झालेली आहे. आणि आता खरंच मला 2 पोळ्या अजून घ्यायच्यात, कारण ही भाजी तशीच आहे, खाऊ वाटणारी भाजी आहे. तर कशी वाटली तुम्हाला आपली ही सिंपल पद्धतीची गवारीची झणझणीत भाजी ठेचा वापरून केलेली आहे. तर नक्की ट्राय करून बघा. जास्त कुटाणा करण्यापेक्षा सिंपल भाज्या खूप भारी लागतात. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. ही भाजी तुम्ही टिफिनला सुद्धा नेऊ शकता. कुठे प्रवासात जायचं असेल तर भाकरीसोबतसुद्धा ही भाजी खूप भारी लागते. तर मला तर खूप आवडते, तुम्ही करून बघा, तुम्हालाही आवडेल. भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. स्वस्त रहा, मस्त रहा.